ठरवतील। तुम्ही पालकमंत्र्यांकडे आला होता, तुमची समस्येचं निराकरण झालं का? आम्ही पालकमंत्र्यांकडे आलो, पालकमंत्र्यांना सांगितल्यावरून पालकमंत्र्यांनी कलेक्टर साहेबांना फोन लावला आणि आमची समस्या सोडली। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, काही शेतकऱ्यांचा आहे, तर भाऊंच्या सांगण्यामुळे पाण्याची कलेक्टरांनी मान्यता दिली आणि पाणी सोडण्याचं उद्या 7 वाजेपर्यंत सुटणार असं साहेबांनी पालकमंत्र्यांना आश्वासन दिलं। आम्ही पालकमंत्र्यांचे आभार मानतो। पूर्ण शेतकरी आलेले आहेत, शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही सर्व शेतकरी पालकमंत्र्यांचे आभार मानतो। शेतकऱ्यांनी भेट घेतली आहे, काय सांगाल? जळगाव तालुक्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शेळगाव बॅरेजशी आमचा अटॅच संबंध येतो, त्यामुळे शेळगाव बॅरेजमध्ये आता पाणी उपलब्ध आहे आणि जर ते पाणी नदीमध्ये सोडलं तर भोकरपर्यंत त्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, गुरांचा प्रश्न असेल, त्यामुळे येणाऱ्या पिकाचा प्रश्न असेल, या पाण्यामुळे तो सुटू शकतो। म्हणून कलेक्टरांना या ठिकाणी आदेश केलेले आहे आणि कलेक्टरांनी खाली शेळगाव बॅरेजच्या अधिकाऱ्यांना आदेश केलेले आहे। उद्या सकाळी 7 वाजता शेळगाव बॅरेजला पुन्हा पाणी सुटणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की जे नदीकाठीचे शेतकरी राहतात तर हे पाणी उद्या सकाळी 7 वाजता सुटणार आहे। त्यामुळे नदीपात्राच्या जवळच्या लोकांनी सांभाळून नदीमध्ये प्रवास करावा, जेणेकरून हा येणारा लोंढा आपल्या लक्षामध्ये येत नाही। त्यामुळे त्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी अशी माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे। गिरण्याचं आवर्तन आता सुटलेलं आहे, जवळपास 2 दिवस झाले आणि गिरण्याचं आवर्तन हे कांदळद्यापर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे इकडच्या ज्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो पण सुटणार आहे आणि मला तरी असं वाटतं प्यायचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न आहे, त्यामुळे तो पण सुटणार आहे।